संतांची भूमी म्हणून अहमदनगरची ओळख आहे। याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डीचे साईबाबा, शनी शिंगणापूर, ज्ञानेश्वरांची समाधी असे समाधी स्थळ आहेत। जशी देवांची पूजा केली जाते तशीच या जिल्ह्यामध्ये एका गावात दैत्याची पूजा केली जाते। पाथर्डी तालुक्यातील निंबा दैत्य गावामध्ये आजही दैत्याची पूजा केली जाते। रामायण काळापासून चालत आलेली परंपरा गावकरी कशी जोपासताय हे पाहण्यासाठी आपण निंबा दैत्य गावात आलेलो आहे। चला तर आपण निंबा दैत्य गावामध्ये दैत्याची पूजा कशी केली हे पाहूया। निंबा दैत्य नांदूर नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातलं 3000 लोकसंख्येचं गाव। नगर शहरापासून साधारण 74 किलोमीटर अंतरावर हे दैत्य नांदूर वरकरणी दिसायला तसे इतर गावांसारखंच, पण तरीही इतर गावांपेक्षा वेगळं आहे। कारण या गावात देवाची नाही तर चक्क दैत्याची पूजा होते। विश्वास बसत नाही ना, पण हे खरंय। एवढंच काय तर या गावात एकही देवाचं मंदिर नाही, मारुतीचं तर नाहीच नाही। कारण या गावात मारुतीचं नाव घेणं निषिद्ध मानलं जातं। तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे, तर मग या अजब परंपरेमागची कथा या मंदिराच्या पुजाऱ्याच्या तोंडूनच ऐका। श्री निंबादित्य महाराजांची अशी आख्यायिका आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पूर्वेला 23 किलोमीटर अंतरावर हे दैत्य नांदूर गाव आहे। तर हा जे दैत्य नांदूर गाव आहे तर हा दंडकारण्याचा भाग आहे, ऋषीमुनींचा भाग आहे। या नांदूर गावापासून जवळच काशी केदारेश्वर देवस्थान आहे। या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधार्थ आलेले होते। भगवान प्रभू रामचंद्र या काशी केदार या दंडकारण्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर या दैत्य नांदूर नगरीमध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन झालं। या ठिकाणी हा श्रीनिंबादित्य नावाचा राक्षस, याचं कुळ राक्षसाचं आहे, परंतु यानं भक्तीच्या जोरावरती दैवत्व प्राप्त करून घेतलं। भक्तीच्या जोरावरती प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करून घेतलं आणि मग प्रभू रामचंद्राने या श्रीनिंबादित्य महाराजांना एक वर दिला की ही जी नांदूर नगरी आहे, ह्या नांदूर नगरीचं जे मुख्य देवस्थानचं वास्तव्य आहे हे तुझं राहील। जसं प्रत्येक गावामध्ये मारुतीचं देवस्थान असतं, तर या ठिकाणी तुझं स्वातंत्र्य राहील, तुझीही नगरी राहील आणि तुझी जे लोक आराधना करतील, भक्ती करतील, तर त्यांना त्यांची असणारी इच्छा, अपेक्षा, मनोकामना पूर्ण होईल। तर त्या अनुषंगानं आजवर हे जे प्रभू रामचंद्राचे दैत्य महाराज निस्सिम भक्त आहेत, कुळ जरी त्यांचं राक्षसाचं असलं तरी ते शुद्ध शाकाहारी आहेत। या दैत्य महाराजांना रोज एका घरून पुरणपोळीचा नैवेद्य दुपारी 12 वाजता आणला जातो। प्रत्येक शनिवारी संध्याकाळी आरती होते। या गावात एकच मंदिर आहे आणि तेही दैत्याचं। दर शनिवारी त्याची आरती होते। सर्व गावकरी या दैत्याला म्हणजेच राक्षसालाच आपलं ग्रामदैवत मानतात। लिंबा दैत्याला देव मांडण्याची प्रथा अगदी रामायणापासून इथे सुरू झाली आहे। पूर्वी इथं दंडकारण्य होतं। वनवासाच्या काळात श्रीराम लक्ष्मण इथं वास्तव्याला होते। त्याच काळात रामभक्त हनुमान या गावात फळं तोडण्यासाठी आला असता या गावातला रामभक्त लिंबा दैत्य आणि हनुमान यांच्यात तुंबळ गदायुद्ध झालं आणि त्यात रामाने या दैत्याला प्रसन्न होत हे गाव यापुढे फक्त तुझीच पूजा करेल असा आशीर्वाद दिल्याची आख्यायिका सांगितली जाते।
चारी बाजूंनी डोंगराच्या कुशीमधलं हे छोटंसं गाव आहे. या गावामध्ये पूर्वी दंडकारण्य म्हणून पाहिलं जायचं अशी आख्यायिका बोलली जाते. ज्यावेळेस रावणाने सीतेला पळून नेलं त्यावेळेस राम, लक्ष्मण आणि हनुमान त्यांच्या शोधासाठी निघाले होते. त्यावेळेस राम आणि लक्ष्मण आणि हनुमान या ठिकाणी या दंडकारण्यामध्ये विश्रांतीला थांबले असता रामाला भूक लागली आणि त्यानंतर हनुमान त्यांचे फळं शोधण्यासाठी या अरण्यामध्ये आला. या ठिकाणी निंबा दैत्य नावाच्या राक्षसाचं या ठिकाणी राज्य होतं. आपल्या राज्यामध्ये कोण तिराईत माणूसला आणि फळं का तोडतं याची विचारपूस करत असताना हनुमान आणि निंबा दैत्य यांच्यामध्ये गदायुद्ध झालं. त्यामध्ये गदायुद्धामध्ये दोघंही धराशायी झाले होते. त्यावेळेस दोघांचे दर्शन झाल्यानंतर दोघांच्या तोंडातून रामाचं नाव आलं. त्यावेळेस समजलं की हे दोघेही रामभक्त आहेत. त्यावेळेस रामाने त्यांना दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. त्यावेळेस या गावामध्ये फक्त दैत्याचीच पूजा होईल, हनुमानाची होणार नाही असे वरदान रामाने दैत्याला दिलं होतं. तेव्हापासून या गावामध्ये दैत्याची पूजा केली जाते. या गावाचं ग्रामदैवत असलेलं लिंबा दैत्य महाराज हे राक्षस कुळातले असले तरी ते रामभक्त होते. म्हणूनच दरवर्षी गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते. या दिवशी गावातून मोठी मिरवणूकही निघते. नोकरीनिमित्त गावाबाहेर स्थायिक झालेले सर्व ग्रामस्थही यात्रेसाठी न चुकता या गावात येतात आणि ग्रामदैवताचं दर्शन घेतात. यात्रेच्या दिवशी लिंबा दैत्याला अभिषेक घालण्यासाठी थेट पैठणवरून कावडीने पाणी आणलं जातं. विधिवत पूजाही होते. यात्रेला येणाऱ्या भाविकांची यात्रा समितीतर्फे खास व्यवस्था केली जाते. लिंबा दैत्य महाराज यांची यात्रा गुढीपाडव्याच्या दिवशी भरते. निंबा दैत्य महाराजाचे वैशिष्ट्य असं आहे आमच्या गावचे की दैत्याची यात्रा गुढीपाडला भरते, परंतु जे नोकरदार आमच्या इथून फौजी, इथून बाहेर गेलेल्या मुली, सासरे घरी गेलेल्या मुली पूर्ण आमच्या गावाकडे येतात. आमच्या गावची एकंदरीत सर्वसाधारण लोकसंख्या 3 ते 3.5 आहे. परंतु यात्रेच्या दिवशी गावात बाहेर गेलेले पूर्ण लोक आमच्या घरी गावाकडे येतात. आणि आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे, एक दैत्याचं एक गावाला एक असं एक वरदान आहे. आत्तापर्यंत दैत्य नांदूरचा एकही मुलगा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त केलेले मुलं आहेत. फौजमध्ये असतील, कुस्ती क्षेत्रामध्ये असतील, इंजिनिअरिंगमध्ये असतील, डॉक्टरमधून असतील, प्रत्येक क्षेत्रात एक व्यक्ती ही उज्ज्वल आहे. प्रत्येकाने एक स्वतःचं इमेज तयार करून नाव तयार केलेलं आहे. आणि दैत्याचं दुसरं एक असं वैशिष्ट्य आहे, ह्या गावामध्ये कसल्याही प्रकारचं आजपर्यंत इथं 18 पगड जातीचे लोक राहतात. मुस्लिम राहतात, हिंदू राहतात, ख्रिश्चन राहतात, प्रत्येक धर्माचे आजपर्यंत हे सगळे लोक दैत्यालाच पोचतात. बाकी कुठलाही देवस्थानला इथं पूजल्या जात नाही. फक्त दैत्य हे सगळ्यांचे ग्रामदैवत हे दैत्यच आहे. हा राक्षस कुळातला लिंबा दैत्य देवांप्रमाणेच नवसालाही पावतो बरं. हे आम्ही म्हणत नाही, तर नवस फेडायला आलेले गावातले भाविक सांगतात. सर्व्हिस निमित्तानं मी बाहेर असतो, पण माझ्या मनात जे इच्छा होती ती एक 6 महिन्यापूर्वी पूर्ण झाली. आणि बोलल्याप्रमाणे आज मी या ठिकाणी हा जो आरतीचा एक कार्यक्रम घेणार आहे त्याच्यात मी सहभागी झालेलो आहे. देशातील हे एकमेव असं गाव आहे जिथे हनुमानाचं मंदिरच नाही. एवढंच काय, तर गावातल्या एकाही व्यक्तीचं नाव मारुती अथवा हनुमान असं ठेवण्यात आलेलं नाहीये. गावातल्या घरांवरही तुम्हाला दैवकृपा अशी अक्षरं चुकूनही सापडणार नाही. सगळ्या घरांवर तुम्हाला लिंबा दैत्य कृपा असंच लिहिलेलं आढळून येईल. नांदूर दैत्य गावामध्ये आजही फक्त दैत्याची पूजा केली जाते. या गावामध्ये येताच आपण जे घरांवरती काही ठिकाणी श्री व श्रीकृपा असं लिहिलेलं असतं, हे प्रत्येक गावात असतं, परंतु या गावामध्ये फक्त लिंबा दैत्य कृपा असं लिहिलेलं आहे. या गावाची ठेवणही आजही ग्रामीण भागाची आहे. जो लहेजा आहे जुना, तीच वाडी संस्कृती आजही या गावात आहे. ही अनेक वर्षाची परंपरा, जो रामायणाच्या काळामधून ही परंपरा आहे. तेव्हापासून लिंबा दैत्यामध्ये दैत्याची पूजा केली जाते.
आपण या ठिकाणी पाहू शकतो की लिंबादत्त कृपा असं नाव लिहिलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचा देव किंवा मंदिर या ठिकाणी नाही. या ठिकाणी फक्त दैत्याची पूजा केली जाते. ही दैत्याची पूजा का करतात, कशा करता करतात, ह्या गावातील इथल्या नागरिकांची किंवा ग्रामस्थांशी बोलल्यावरच कळेल की ही दैत्याची पूजा का करतात. या गावाला मारुती नावाचं एवढं वर्ज्य आहे की या गावात मारुती कंपनीची गाडी देखील औषधाला सापडणार नाही. विश्वास बसत नाही ना? तुम्हीच ऐका इथले ग्रामस्थ काय म्हणतायत. आणि गेली अनेक वर्षापासून नांदूर दैत्यामध्ये दैत्याची पूजा केली जाते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मारुती किंवा बाकीच्या देवांची नावं घेतली जात नाही. मूळ मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं, त्याच्यामध्ये पूजा करतात किंवा लग्नविधी केला जातो. परंतु हे असं एक गाव आहे त्या ठिकाणी करूनच सगळी कार्य केली जातात. यांचं म्हणणं असं आहे की नवसाला पावणारा देवसुद्धा नांदूर दैत्यामध्ये आहे. दैत्य काय पूजा काय आपलं दैवत असं आहे, हे दैवत असं आहे की आतापर्यंत जे काही समजा लोक हनुमंताला भक्ती करतायत, पण आमच्या गावाला कुठलीही प्रकारची हनुमंताची गरज लागत नाहीत. जसं काही आपण नवरदेव लग्नाच्या टायमाला आपण हनुमंताच्या पारावर नेतो, त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये दैत्याच्याच पारावर आणून दैत्याला सन्मान दिला जातो. आणि तिथंच आपल्या नवरदेवाला कपडे चढवतात, लग्न वगैरे करतात. पण आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासत नाही. कुठल्याही संकटाला दैवत आमचं पाठीशी उभा राहतं. पुन्हा जरी बाहेर गावाला आपला नवरदेव गेला, जरी समजा दुसरीकडे गेला, तरी पण आमच्या स्मरणामध्ये जर समजा दैत्य असेल तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही. आणि आमचं ग्रामदैवत म्हणून आम्ही सगळ्या गावांनी त्यांना मानलेलं आहे. त्यामुळं आमच्या कुठल्याही श्रद्धेला तडा जात नाही. एवढंच आमच्या दैवताचं वैशिष्ट्य आहे. ग्रामदैवत असल्यामुळं खुद्दही तडा जात नाही, विश्वास असतो. तुमचं काय तुमचं काय? आमचं लिंबादैत्य महाराजावर पूर्ण गावचा विश्वास आहे. आणि आमच्या गावावर कधी असं संकट वगैरे काही येत नाही. गारा वगैरे इथे 5 किलोमीटरवर गारा वगैरे होतात, पण आमच्या लिंबादैत्य महाराजामुळं असं कधीही आम्हाला नैसर्गिक संकट निर्माण झालेलं नाही. आणि आमच्या सगळं लोक एकोप्याने लिंबादैत्य महाराजाची पूजा करतात. एकोप्याने सर्वात एकत्र करतात. तुम्ही बोलता की बा गाडी सुद्धा काय दैत्यनाथ वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक कंपनीच्या गावामध्ये गाड्या आहेत. फक्त मारुती कंपनीची गाडी देवामुळे आम्ही वापरत नाहीत. मारुतीचे नाव सुद्धा घेत नाहीत आम्ही. मारुतीचं नाव सुद्धा घेत नाही किंवा कुठल्याही प्रकारची गाडी किंवा कुठलंही साहित्य असलं तरी खरेदी करत नाही. तू तरुण आहे, काय नेमकी वाटतंय? श्री लिंबादैत्य महाराजा बद्दल की जे सर्व तरुणांना एकत्र आलं तर सर्वजण एकत्र येऊन पूजा करतात. पण तरुणांना याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण हे ग्रामदैवत आहे, प्रत्येकाची श्रद्धेचं स्थान आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतील. आणि या ठिकाणी जी यात्रा होते त्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक येतात, एकत्र येऊन पूजा करतात. या गावातील महिला ही दैत्याची पूजा करतात. बाहेर गावाहून या गावात नांदायला येणारी महिलाही माहेरी गेल्यावर मारुतीच्या मंदिरात जात नाही. मात्र या गावातील मुलीचं लग्न झाल्यावर त्या मात्र तिथल्या कुळदैवताची पूजा करू शकतात. पण लिंबा दैत्याच्या यात्रेला त्या न चुकता येतात. बरं, आम्ही त्यांची पूजा मानतो. पुरणपोळीचा दुसऱ्या दिवशी नैवेद्य करतो, पूजा करतो, आरती करतो. आणि ते पुजारी बाबा येते, ते जेवण करून जातात. दक्षिणा देतो, आम्ही पाय पडतो त्यांच्या. आमच्या गावात मारुती नावाचं माणूस जमत नाही. लिंबादैत्य महाराज आहे, त्याच्यामुळं मारुतीचं काहीच हे नाही. जर मारुती याला नाव ठेवलं तर त्याला येड लागतं. त्याच्यामुळं आम्ही याचं लिंबादैत्याचं नाव ठेवायचं. आणि रोज आरती होती, पूजा होती, सगळं होतं. आम्ही याची लिंबादैत्याची पूजा करतो. आम्ही दुसऱ्या देवाची पूजा करीत नाहीत. माहेरी काय कसली पूजा करायची? माहेरी याची महादेवाची, भोलेनाथाची. येदाली याची लिंबादैत्याची. आम्ही मारुतीला माहेरी जरी गेलं तरी दर्शन घेत नाहीत. आपल्या गावामध्ये नेहमी शनिवारी आरती होते. दर शनिवारच्याला आरती होती, प्रसाद होतो. भाविक लोक खूप जमतात आणि कार्यक्रमाला पण भरपूर लोक येतात.
आणि हा गावातल्या देवाचं असं वैशिष्ट्य आहे की असं काही नवस बोलले तर तो पावतो नवसाला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात. ग्रामदैवत आहे गावात. मारुती नावाचं मंदिर नाही. सगळे यथासांग विधिवत का दर शनिवारी आरती आहे. सगळं भरपूर होतं. इथल्या ग्रामस्थांनी लिंबा दैत्य महाराज मंदिराच्या नावाने एक ट्रस्टही स्थापन केला. शासनाने या दैत्य तीर्थक्षेत्राचा ब वर्गामध्ये समावेश केला. शासनाने दिलेल्या निधीतून इथं अनेक विकास कामंही झाली आहेत. या परिसरातील गोरगरिबांना आर्थिक मदत आणि शैक्षणिक कार्यासाठीही या ट्रस्ट तर्फे सढळ हाताने मदत दिली जाते. 8-9 वर्षापूर्वी आमचं देवस्थान ट्रस्ट आम्ही स्थापन केलं, लिंबा दैत्य देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून. ट्रस्टच्या पूर्वी आमचं देवस्थानचं इन्कम अल्प होतं, पण देवस्थानची कामं पाहून आणि देवस्थानची 8-10 वर्षातली प्रगती बघून आज त्याच्या जवळजवळ 100 पटीने उत्पन्न आमचं वाढलं. देवस्थानमार्फत आम्ही भक्ताकरता भक्तनिवासची सोय केलेली, सर्व सोयीयुक्त असं स्वयंपाकगृह तयार केलेलं आहे. त्या सर्व प्रकारची भांडी आहेत, पाण्याची सोय आहे, मोठा भव्य सभामंडप आहे, परिसराचं सगळं सुशोभीकरण केले, झाडे वगैरे लावले. तर लोकांना, गावातील लोकांना नफा ना तोटा या बेसवरती त्यांना लग्न कार्याकरता आमची इथं सुविधा दिली जाते. पाण्याची भरपूर सोय आहे, त्यांना स्पीकर आहे, जनरेटर आहे लाईट गेले तर. आणि सामाजिक उपक्रम तर आम्ही इतके राबवलेत की हायस्कूलला पाण्याकरता बोर दिला, मराठी शाळेला डिजिटल लॅबसाठी LED TV दिला, लायब्ररीमध्ये पुस्तकं दिले. मुलींचं हिमोग्लोबिन शिबिर घेतलं आम्ही, हिमोग्लोबिन तपासणी शिबिर. 60% मुलीमध्ये रक्त प्रमाणापेक्षा कमी होतं. त्यांना 3 महिने देवस्थान ट्रस्टतर्फे विनामूल्य रक्तवाढीचे औषध दिले. लहान मुलांना कपडे दिले, शाळेतल्या मुलांना पुस्तकं दिले, वर्गामध्ये फॅन दिले. म्हणजे जास्त जास्त सुविधा आम्ही इथले गावातले जे गोरगरीब आहेत त्यांना सणवाराला आम्ही यात्रेला शिधावाटप केलं, गोरगरिबांना जेव घातलं. असे देवस्थान ट्रस्टमार्फत आम्ही अनेक उपक्रम केले आहेत. अगदी रामायणाच्या काळापासून या गावात सुरू असलेली दैत्याच्या पूजेची परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. जशी आपण देवाची पूजा करतो अगदी तशीच लिंबा दैत्य महाराजांची पूजा इथं मनोभावे केली जाते. आणि गावकऱ्यांनाही या जरा हटके परंपरेचा सार्थ अभिमान आहे. तर मंडळी, ही होती लिंबा दैत्य नांदूरची आगळी वेगळी गावाकडची गोष्ट. आपण जशी देवाची पूजा करतो तशीच पूजा इथले ग्रामस्थ दैत्याची करताय. लिंबा दैत्याची कहाणी आज आपण या भागात पाहिली. गावाकडल्या गोष्टीमध्ये असंच काहीसं नवीन आपण पुढल्या भागात पाहूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.